कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावरती आता थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता सध्या पूर्ण झालेला आहे आणि हस्तक्षेप याचिकेवरती सध्या काय फैसला येणार याची सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका आता दाखल झाल्यानंतर निकाल लांबला होता। शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आता सुनावण्यात आली होती आणि शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटे यांनी अर्ज केलाय। कोकाटे यांनी स्वतः अथवा वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात हजर राहण्याचे सध्या आदेशही देण्यात आलेले आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता सध्या पूर्ण झालेला आहे आणि कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवादही ऐकलाय आणि थोड्याच वेळात आता कोर्ट निर्णय देणार आहे। 3 वाजेनंतर आता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानंतर निकाल हा लांबणीवर गेला होता आणि आता थोड्याच वेळात आता सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान याचिकाकर्ते अंजली दिघोळे यांचे वकील आशुतोष राठोड नेमके त्यांनी काय म्हटलं या सगळ्या प्रकरणावरती पाहूया। सध्याच्या प्रोव्हिजन खाली परजुरी ॲप्लिकेशन आज दाखल करण्यात आलेलं आहे। ही प्रोव्हिजन अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये इन्वोक केली जाते, ज्याच्यात ॲपेलंट हा कोर्टापुढे खोटे दावे प्रस्तावित करतो, खोटे पुरावे दाखल करतो, खोटे विधानं असतात आणि या कायदेशीर प्रोव्हिजनमध्ये कोर्टाने दखल घेऊन कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असा कायदेशीर तरतुदींचा अर्ज आज दाखल केलेला आहे। दुपारून युक्तिवाद आहे आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयात याबद्दल योग्य तो निवाडा होईल। दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये वकील सतीश वाणी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर यांना असा जर स्टे मिळाला, यांना 30 दिवसाच्या आत जर स्टे मिळाला गेला तर त्यांचं मंत्रिपद राहील, पण वोटर लोक ज्यांनी याच्यावर एवढी यंत्रणा लाभली त्या लोकांना किती अफेक्ट झाला त्यांचा राईट्स। त्यांनी असा प्रतिनिधी दिला त्याला काम करता येत नाही आता सध्या कन्व्हिक्शनमुळे, स्टेपर्यंत नाही आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस मुदत दिलेली आहे आणि आम्ही फक्त न्यायनिवाडे दाखल आज करत आहे, ज्याचे सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायनिवाडे तेही दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही हायकोर्टामध्ये जातो। दरम्यान या सगळ्यावरती आपल्याशी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्यासोबत आहे। शुभम, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे, आता काही वेळात निर्णय येणार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अधिकचा आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतं। सिद्धेश, अपिलावर 3 वाजेनंतर आता काही वेळात याची सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूंचा जो युक्तिवाद आहे तो आता पूर्ण झाला आणि हस्तक्षेप याचिकेवर काही वेळात तो आता निर्णय समोर येईल। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर आता काही वेळात हा निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे या संदर्भात खरं तर नेमकं काय समोर येतं हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सिद्धेश, नक्की शुभम, त्यामुळे आता काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।